स्वामी समर्थ. येत्या 5 ऑगस्टपासून आपल्या सर्वांना माहिती श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना हा महादेवाला अर्पण आपल्या सर्वांना माहिती आहे. या महिन्यामध्ये महादेवाची खरी तेवढी पूजा करा. खूप कारण जेवढी पूजा करतात तेवढी खूप कमी आहे. आणि जे महादेव असे भोळे की त्यांना थोडी पूजा जरी तुम्ही मनापासून भक्तीने जरी केली तर ते लगेच प्रसन्न होतं. तर आम्ही ह्यावेळी श्रावण महिन्यात 5 सोमवार आहेत, त्यामुळे आपल्याला महादेवाची खूप पूजा करायची. कोणाची कोणती इच्छा असेल, कोणाला कोणतं कार्य अडकलं, कोणतंही काम होत नाही, अडचणी येतात भेटून, त्यांनी शिवलीलामृत हे पारायण करावं. ते पारायण कसं करावे, कधी करावे याचे नियम आहे सगळ्यात आपण बघणार आहोत. शिवलीलामृत हे खूप मोठं खूप छान म्हणजे महादेवाची कुंडाची कथा असते, त्यामुळे ते पारायण केल्यामुळे आपले अडचणी दूर होतात. कोणाचं लग्नाचे काम अडकलं असेल, कोणाचं कर्जबाजारी असेल किंवा कोणत्या अडचणी असेल, गुप्त शत्रू असतील, कोणत्या अडचणी असेल, मार्ग भेटत नाही, ते हे पारायण केल्यामुळे तुम्हाला तुमचे होतं ना मार्ग भेटतील, तुम्हाला तुमचे भोग संपतील. त्यामुळे हे पारायण तुम्ही श्रावण महिन्यामध्ये नक्की करा. आता पारायण की 15 अध्यायाचं ते तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही करा, फक्त तुमचा मासिक धर्म बघून करा. हे पारायण तुम्ही 7 दिवसाचं करू शकता, तुम्ही 3 दिवसाचं करू शकता. 3 दिवसाचं करू शकता. 3 दिवसात तुम्ही एका दिवसात तुम्ही 5 अध्याय करून हे तुम्ही करू शकता. एका पहिल्या दिवशी 5, दुसऱ्या दिवशी 5, तिसऱ्या दिवशी 5 असे तुम्ही करू शकता. 7 दिवसाचं करायचं असेल तर रोज तुम्ही 2-2 अध्याय करून आणि तिसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी तुम्ही 3 अध्याय असं तुम्ही 15 अध्यायाचं पूर्ण होऊन द्या. त्यावेळेस तुम्ही आरामशीर, त्याला काही तुम्हाला पूजा मांडायची नाही आहे, काही करायचं नाही आहे. फक्त तुम्ही तुम्हाला काय करायचं, एक तुमचं चौरंग किंवा पाटावर तिथे तुम्ही शिवलीलामृत पारायण पोथी ठेवायची. ती पोथी तुम्ही हलवायची नाही सारखी, ती एका जागेवरच ठेवायची. तिथे बसूनच तुम्हाला पारायण करायचं. अशा जागी ठेवा की तुम्ही वारंवार त्याला हलवणार नाही. अशा जागी बसूनच तुम्ही पारायण करा. तुम्ही तुमची टेबला बसून पण करा, पण अशा ठिकाणी ठेवा की तिथे तुमचा हात लागला नाही, सारखा पाहिजे आणि हलवलं पण नाही पाहिजे, अशा ठिकाणीच ठेवा. पारायण करण्याचे नियम काय? पारायण करण्याचे नियम म्हणजे काय? तुम्ही कांदा लसूण खायचं नाही आहे, तुम्हाला मांसाहार नाहीच करायचं आहे, प्लस तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचं आहे. त्यामुळे तुम्ही ब्रह्मचार्य 3 नियम आहेत तुमचे, त्यामुळे 3 नियम ठेवून तुम्हाला पाळायचे. पण तुम्ही नैवेद्य काय दाखवणार? तुम्ही नैवेद्य दाखवायचं, तुम्ही जे खासाल ते भाजी चपाती काही जे तुम्ही खासाल किंवा तुमचा उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला तरी चालेल, ते दाखवा. किंवा दही भात तर उत्तम, त्यामुळे दही भाताचं नैवेद्य जर तुम्ही महादेवांना दाखवला 7 दिवस तरी चालेल, काही अडचणी नाही. आणि रोज आरती घ्यायची, तुम्हाला तुमचं पारायण झालं आरती घ्यायची. आता करायचं कोणत्या वेळेस? करायचं कोणत्या वेळेस तर प्रदोष काळात करायचं, म्हणजे संध्याकाळी 4 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही प्रदोष काळामध्ये तुम्हाला हे पारायण करायचं. हा जे जॉबला जाणारे त्यांना वेळ नाही, संध्याकाळी ते उशिरा येतात, 8-9 घरी येतात, तर त्यांनी सकाळी पहाटेच्या वेळेस म्हणजे 4च्या वेळेस तुम्ही करू शकता. 4 ते 7 मध्ये तुम्ही कधीही करू शकता. त्यावेळेस तुम्ही पारायण केलं तरी चालेल. हा 2 वेळेस तुम्ही पारायण करू शकता, ही नियम आहे. तुम्ही असं 2 अडीच तुम्ही करू शकत नाही, कारण महादेवाची पूजा प्रदोष काळ की जेवढी करतात तेवढी खूप छान पावते, म्हणजे आपल्याला जेवढे फळ चांगलं भेटतं. त्यामुळे महादेवाची शक्य असेल तर प्रदोष काळात पूजा करा, पण ज्यांना जमत असेल जॉबमुळे कामामुळे त्यांनी पहाटेच करा. पण ज्या गृहिणी आहेत त्यांनी संध्याकाळी प्रदोष काळात केलं तर उत्तम राहील, खूप छान राहील. आता याच्यात काय परण्य वर्ज्य आहे, एक लक्षात ठेवा. परण्य पण घ्यायचं नाही आहे, म्हणजे तुम्ही बाहेरचे बिस्किट्स वगैरे खासाल तेही खायचं नाही तुम्हाला, हे लक्षात ठेवा. कोणाच्या घरी जाऊन जेवायचं नाही आहे, आपल्याच घरचं जे आहे ते तुम्ही खायचं. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येत नाही, तसं लक्षात ठेवा त्या गोष्टी. दुसरं तुम्ही त्याच्यात तेव्हा तुम्हाला दुसरं काय करायचं आहे, कोणाच्या घरी जाणं थोडंसं टाळायचं आहे. परांना तर घ्यायचंच नाही आहे, सोबत बाहेरचं काही खायचं नाही तुम्हाला. फ्रूट्स वगैरे तुम्ही खाल्ले तरी चालतं, जवळपास फ्रूट्स वगैरे खा, स्वतःच्या घरचंच खा. आणि तुमचं मासिक धर्म बघूनच तुम्ही हे करा, कारण कसं म्हणजे तुम्हाला अडचण नको यायला, कारण तुम्ही संकल्प करून करणार आहात. संकल्प करून करायचं आहे, त्यामुळे तुमची इच्छा कोणती असेल तर काय करायचं, संकल्प कसा करायचा, हातात थोडंसं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ, थोडेसे तांदूळ टाकायचे, थोडेसे तुम्ही एक फूल ठेवायचे. आपली जी काही इच्छा आहे, आपलं गोत्र जे काय आहे, कश्यप गोत्र म्हणा, तुम्हाला माहिती असेल तर कश्यप गोत्र म्हणा, तुमचं नाव म्हणा आणि त्या तुमची काही इच्छा आहे ती बोला आणि ते पाणी खाली सोडा. असं 3 वेळा हातात परत पाणी घ्यायचं, आचमन 3 वेळा सोडायचं. आणि परत सांगते संकल्प कसा करायचा, हातात थोडंसं पाणी घ्यायचं, त्यात थोडीशी तांदूळ म्हणजे अक्षरा टाकायच्या, त्यात एक फूल ठेवायचं, तुमचे गोत्र सांगायचे. कश्यप गोत्र तुम्हाला माहिती असेल तर कश्यप गोत्र म्हणा, त्यात तुमचं नाव सांगा, तुमची जी काही इच्छा आहे ती बोला आणि नंतर ती पाणी सोडून द्या. असं 3 वेळा परत पाणी घ्या, 3 वेळा आचमन करा आणि सोडून द्या. असं तुम्ही करा. हे करा आणि ते करा आणि मग तुम्ही पोथी वाचायला सुरुवात केली. तुम्ही त्या दिवशी वाचनाच्या दिवशीपासून सुरुवात केली तरी चालेल, त्या प्रॉब्लेम नाही. तुम्ही सोमवारपासून सुरुवात केली तरी चालेल. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही सुरू करा, काही अडचण नाही. म्हणजे तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शनिवारी, रविवारी, सोमवारी कधीही सुरू करा, काय अडचण. असं नाही की तुम्ही शनिवारीच करा, सोमवारी असं काही नाही, कधीही सुरू करता. पण पूर्ण श्रावण महिना हा महादेवाचा आहे, त्यामुळे तुम्ही कधीही सुरू करा. आणि जेव्हा तुम्ही पारायण करणार त्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात जावा, तिथे तुम्ही महादेवांना 11 बेल अर्पण करा. तिथे बसूनच तुम्ही पंचाक्षरी मंत्र म्हणा, तुम्ही
तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा किंवा नमः शिवाय म्हटलं तरी चालेल. हा मंत्र म्हणून तिथे म्हणायचं. तुम्ही 11 बेलपत्र व्हायचे, तुमची इच्छा म्हणायची आणि संकल्प तिथेही करायचा आणि घरी येऊन तुम्ही पाण्याने संकल्प करायचा. असे तुम्ही संकल्प करून शिवरात्र पारायण करू शकता. काही अडचणी येत नाही. खूप छान सेवा ही करून बघा, मनापासून सांगते, करून बघा. खूप उत्तम फळ भेटतात. म्हणजे तुम्हाला जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल. आपण कर्म करायचीच आपल्याला, असं नाही की कष्ट नाही करा, कष्ट तर करायचीच आहे. सोबत ही सेवाही करा. आणि ही सेवा स्त्री पुरुष विधवा महिलाही करू शकतात. असं नाही की विधवा महिलांनी पूजा करायची नाही, विधवा महिलाही करू शकतात. त्यात काही अडचणी नाही आहे. महादेवची पूजा कोणी करू शकतं. गौर स्त्रियाही करू शकतात. फक्त त्यांनी मंदिरात जायचं नाही आहे, त्यांनी संकल्प घरीच द्यायचा आहे. त्यामुळे गौर स्त्रियाही करू शकतात. त्यांनी थोडंसं 2-2 अध्याय केलं तर चांगलं आहे. तर थोडेसे अध्याय मोठे, मग बसताना त्यांना त्रास नको म्हणून 2-2 अध्याय रोज केले, साधं पारायण केलं तर उत्तम राहील. म्हणजे काय अडचणी नाही. उद्यापन कसं करायचं? उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? काही नाही, तुम्ही जे काही करता जेवण, डाळ भात भाजी सगळं त्याचं नैवेद्य दाखवा. दही भाताचा नैवेद्य दाखवला तरी चालेल पोटीला, तो दाखवायचा तुम्हाला. आणि तुम्हाला करायचं मंदिरात जायचे. मंदिरात तुम्हाला 1.25 किलो तांदूळ आणि एक सफेद कपडा, म्हणजे सफेद कपडा, म्हणजे तुम्ही उपारणं नेलं तरी चालेल किंवा एखादं शर्ट पीस सफेद नेलं तरी चालेल. तुम्ही तिथं भगवंताला अर्पण करा. नाही ते तिथे ब्राह्मण असतात, त्या ब्राह्मणाला अर्पण केलं तरी चालेल. नाही तर तुम्ही एखाद्या गरीबाला अर्पण केलं तरी चालेल, दान केलं तरी चालेल. हे तुम्ही नक्की करा. काही कोणाला जेवायला वगैरे काही घालायचं नाही तुम्हाला. असं काही टेन्शन, कोणाला जेवायला बोलता काही करायचं. उद्या पण खूप साधं सिंपल आहे. काही कोणाला बोलायचं नाही. फक्त तुम्ही एवढंच करेल, मंदिरात नेऊन जायचं. तांदूळ 1.25 किलोच न्या, कमी नका नेऊ, 1.25 किलो न्या. कारण श्रावण महिन्यामध्ये दान केलेलं खूप छान असतं. त्यामुळे 1.25 किलो तांदूळ आणि 1.25 मीटर कपडा न्या किंवा ओपन नेलं तरी चालेल. ते तुम्ही ते दान करा किंवा भगवंताला अर्पण केलं तरी चालेल. अशी तू उद्यापन करायचं. काही अडचणी येणार नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त भगवंताला म्हणत माझ्याकडे पारायण करून घ्या नियमितपणे, काही अडचणी तुम्हाला येणार नाही. आणि याची फळश्रुती तुम्हाला खूप छान भेटेल. तुम्ही फक्त करा, तुम्ही मनापासून करा, तुम्हाला याची रिझल्ट 100% भेटते. खूप छान आहे. त्यामुळे पारायण करून घ्या. श्री स्वामी.